हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण किचन रिलेटेड काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत। यामुळे वस्तू खराब होत नाही, जास्त दिवस छान टिकतात आणि पदार्थ अगदी छान बनून तयार होतात। यामुळे वस्तू वाया जात नाहीत आणि पैशाची बचत होते। शिवाय पदार्थ पटकन बनून तयार होतात, त्यामुळे वेळेची सुद्धा बचत होते। काही व्हिडिओंमधून या टिप्स किंवा ट्रिक्स एकत्र करत हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। इथे पाहणार आहोत की या तांदळामध्ये ऑलरेडीच काही टोके किडे किंवा मग काही अळी वगैरे किंवा मग खडे वगैरे नाहीत ना। तर इथे पाहू शकता तुम्ही, हे तांदूळ एकदम स्वच्छ आहेत, याला निवडण्याची काही गरज नाही। जर यामध्ये आधीच काही खडे वगैरे असतील तर ते आपण निवडून स्वच्छ करून घ्यायचे आहेत। हे सर्वच तांदूळ अगदी छान आहेत, त्यामुळे आता हे मी असेच भरून ठेवणार आहे। आता हे तांदूळ टिकवण्यासाठी आपण ज्या वस्तू वापरणार आहोत त्या म्हणजे इथे मी या लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत आणि ही लिंबाची पानं घेतलेली आहेत। लसूण तर आपल्या सर्वांच्या घरी अगदी सहज उपलब्ध असतो। शिवाय लिंबाची पानं आपल्या आजूबाजूला एखादं झाड असेल तर त्याचे आपण घेऊ शकतो, नाहीतर फुलवाल्याकडे सुद्धा लिंबाची पानं असतात, त्याच्याकडून आपण घेऊ शकतो। थोडे थोडे तांदूळ परातीत घेऊन त्यामध्ये हा लिंबाचा पाला आणि लसणाच्या कुड्या टाकून घ्यायच्या आहेत आणि याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत। लसणाचे गड्डे नाही घ्यायचे आपल्याला, इथे या पद्धतीने लसणाच्या कुड्याच घ्यायच्या आहेत। ज्या डब्यामध्ये आपण तांदूळ साठवून ठेवणार आहे तो डबा स्वच्छ घासून धुवून आणि उन्हात वाळवून घ्यायचा आहे। त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये तांदूळ भरायचे आहेत। तांदूळ भरण्यापूर्वी या डब्याच्या तळाला सुद्धा आपल्याला थोडा लिंबाचा पाला आणि लसणाच्या कुड्या टाकायच्या आहेत आणि आपण तांदळामध्ये लिंबाचा पाला आणि लसूण मिक्स केला होता ते या डब्यामध्ये ओतून घ्यायचा आहे। त्याच्यावरती सुद्धा आपल्याला थोड्याशा लसणाच्या कुड्या आणि लिंबाचा पाला टाकून द्यायचा आहे। या पद्धतीनेच आपण राहिलेले तांदूळ भरणार आहोत आणि लसूण आपल्याला सोलून घ्यायची काही गरज नाही। या पद्धतीने अशाच कुड्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि लिंबाचा पाला मात्र आपल्याला उन्हात ठेवून किंवा नॉर्मल फॅन खाली ठेवून थोडासा सुकवून घ्यायचा आहे। इथे मी लसूण आणि लिंबाचा पाला वापरलेला आहे। याऐवजी आपण फक्त लसूणच वापरू शकतो किंवा मग फक्त लिंबाचा पाला वापरला तरी चालेल। डबल सुरक्षा व्हावी म्हणून मी या ठिकाणी हे दोन्ही सुद्धा वापरलेले आहे। आपल्याला माहीतच आहे की गावाकडे पण अशा पद्धतीनेच लिंबाचा पाला टाकूनच सर्व धान्य हे साठवून ठेवलं जातं। लिंबाच्या पाल्यामुळे या तांदळाला बिलकुलही टोके लागणार नाहीत। ही तांदळाची दुसरी बॅच सुद्धा आपण या डब्यामध्ये ओतून घेतलेली आहे आणि आपल्याला घाबरायचं काहीच कारण नाही। यामध्ये टाकलेला लसूण हा बिलकुल सुद्धा खराब होत नाही, फक्त हा सुकून जातो, यामुळे तांदूळ बिलकुल सुद्धा खराब होत नाहीत। काही जण जेव्हा तांदूळ साठवून ठेवतात तेव्हा तांदळाला बोरिक ॲसिड पावडर लावतात, पण बोरिक ॲसिड पावडर जर वापरली तर आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे अशा प्रकारचे केमिकल न वापरता या पद्धतीच्या नॅचरल वस्तू वापरूनच आपले धान्य टिकवण्याचा प्रयत्न करावा। आपण अन्नधान्य साठवण्यासाठी असे काही केमिकल वापरतो तेव्हा मग मनात एक रुकरुक असते की त्याला व्यवस्थित साफ करणं वगैरे, त्यापेक्षा अशा नैसर्गिक वस्तू वापरूनच आपला तांदूळ हा आपण जास्त दिवसांसाठी साठवून ठेवू शकतो। तर इथे मी सर्व तांदळामध्ये हा लिंबाचा पाला आणि लसूण हा टाकून घेतलेला आहे। डबा भरल्यानंतर डब्याच्या वरती सुद्धा आपल्याला हा लिंबाचा पाला असा पसरून घ्यायचा आहे आणि लसणाच्या कुड्या सुद्धा टाकायच्या आहेत। लसणाच्या कुड्या आणि लिंबाचा पाला टाकण्याचा असं काही स्पेसिफिक प्रमाण नाही, आपण आपल्या गरजेनुसार इथे टाकू शकतो। यानंतर याला पॅक करून घ्यायचं आहे। यासाठी याच्यावरती मी एक न्यूजपेपर ठेवून घेतलेला आहे, याऐवजी आपण टिश्यू पेपर सुद्धा वापरू शकतो। यानंतर या पेपरच्या वरती सुद्धा आपल्याला थोडासा लिंबाचा पाला टाकून घ्यायचा आहे आणि लसणाच्या कुड्या सुद्धा टाकून घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्याच्यावरती अजून एक पेपर लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे झाकण लावून घ्यायचं आहे। यामुळे हा डबा एकदम पॅक राहतो आणि लसणाचा आणि कडुलिंबाचा जो वास आहे तो आतल्या आतच राहतो, त्यामुळे यामध्ये किडे लागत नाहीत। यानंतर आपण पाहतोय की लिंबू जास्त दिवसांसाठी टिकण्यासाठी काय करावे। इथे आपण न्यूजपेपरचे असे पीसेस करून घेतलेले आहेत आणि इथे आपण लिंबू घेतलेले आहेत।
लिंबू हे मीडियम पिकलेले आहेत। आपल्याला इथे काय करायचं आहे, न्यूजपेपरचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये यातील एक लिंबू घेऊन त्याला असं कव्हर करून घ्यायचं आहे आणि एखाद्या बर्नीमध्ये आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे। असं केल्यामुळे काय होतं की लिंबू हे जास्त दिवसांसाठी अगदी छान टिकतं। इथे मी न्यूजपेपर वापरलेला आहे, याऐवजी आपण टिश्यू पेपर देखील वापरू शकता। इथे आपल्याला एका लिंबूसाठी एक पेपर वापरायचा आहे, जेणेकरून आपले लिंबू हे जास्त दिवसांसाठी अगदी छान टिकतील। त्यानंतर बर्नी बंद करून ही बर्नी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे। यानंतर आपण पुढची टिप्स पाहतोय। जेव्हा आपण उपवासाची चटणी बनवतो आणि ओलं खोबरं नसेल तर काय करायचं। इथे आपण एका मिक्सरच्या जारमध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ आणि मिरच्या आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। त्याचबरोबर इथे मी काजू घेतलेले आहेत आणि आपल्याला इथे दूध टाकून याची चटणी वाटून घ्यायची आहे। या पद्धतीने जर आपण चटणी बनवली तर असं वाटणारच नाही की ही सुक्या खोबऱ्याची चटणी आहे। ही चटणी एवढी क्रीमी बनून तयार होते की असं वाटतं की ही ओल्या खोबऱ्याची चटणी आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। यानंतर आपण पुढची टिप्स पाहणार आहोत, ती म्हणजे आळूवडी बनवताना। जेव्हा आपण आळूवडी बनवतो तेव्हा काही पानं अशी खूप मोठी असतात आणि मग त्यावेळी त्याच्या पाठच्या बाजूला असा जाडसर भाग असतो। आपल्याला तो सुरीने काढून टाकायचा आहे आणि ही पानं लाटण्याने अशी लाटून घ्यायची आहेत। त्यामुळे ही पानं एकदम प्लेन अशी बनून तयार होतात आणि आपण त्याच्यावरती जेव्हा पीठ लावतो आणि त्याची वडी बनवतो तेव्हा कुठे जाडसर किंवा कुठे कमी जाड असं होत नाही, तर एकसारखी वडी अशी बनून तयार होते। इथे पाहू शकता तुम्ही, ही वडी एकदम एकसारखी अशी बनून तयार झालेली आहे। यानंतर आपली पुढची टिप्स आहे ती म्हणजे आपण जेव्हा इडली किंवा डोसे बनवतो त्यावेळी शक्यतो थंडीच्या महिन्यामध्ये हे पीठ व्यवस्थित फर्मेंट होत नाही। तर अशा वेळी काय करायचं, जेव्हा आपण डाळ आणि तांदूळ भिजत ठेवतो तेव्हा ते थोड्याशा कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवावं। दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे डाळ तांदूळ जेव्हा वाटणार तेव्हा डाळीतलं जे पाणी असतं ते फेकून न देता हे बॅटर वाटताना ते पाणी वापरावं। त्यामुळे सुद्धा आपलं बॅटर छान असं फर्मेंट होतं। डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यावं। त्यानंतर एका मोठ्या टोपामध्ये हे काढून घ्यावं। त्यानंतर हाताने याला अगदी 5 ते 10 मिनिटापर्यंत छान असं फेटून घ्यावं। हाताच्या उभीमुळे सुद्धा हे पीठ छान असं फर्मेंट होतं। हे बॅटर फर्मेंट करण्यासाठी जास्त मोठं भांडं घ्यावं। हे बॅटर फुगण्याआधी अर्ध्याच्या खाली असावं एवढं भांडं आपल्याला घ्यायला हवं आणि त्यानंतर या टोपावरती झाकण ठेवून एखाद्या उबदार कपड्यामध्ये किंवा मग ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवावं। कमीत कमी 8 ते 10 तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता हे पीठ छान असं फर्मेंट झालेलं आहे। याला जाळी पाहू शकता तुम्ही, किती छान अशी जाळी सुटलेली आहे। आपण इथे काही ट्रिक्स फॉलो केल्या त्यामुळे आपलं पीठसुद्धा छान असं फर्मेंट झालेलं आहे आणि असं छान फर्मेंट झालेलं पीठ असेल तर त्यापासून बनणारे पदार्थसुद्धा अगदी छान बनतात। इथे पाहू शकता तुम्ही, आपल्या इडल्या एकदम सॉफ्ट अशा बनून तयार झालेल्या आहेत। शिवाय याला जाळी देखील अगदी छान अशी सुटलेली आहे। यापासून आपण इडली बनवू शकतो, त्याचबरोबर डोसेसुद्धा अगदी छान असे बनवू शकतो। तुम्ही सुद्धा ही ट्रिक्स नक्की फॉलो करा। यानंतरची पुढची टिप्स आहे ती म्हणजे जेव्हा आपण आवळा कँडी बनवतो किंवा मोरावळा बनवतो तेव्हा आवळे हे आपल्याला असे मोठे घ्यायचे आहेत आणि ते बिना डागाळलेले असावेत आणि ते स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घ्यायचे आहेत। नंतर त्याला वाफवून घ्यायचं आहे आणि अगदी 10 मिनिटातच हे छान शिजतात। शिजलेत हे कसं ओळखावं, तर आपण त्याला ओपन केल्यानंतर त्याचा कलर थोडासा चेंज झालेला असतो आणि याशिवाय त्यामध्ये जर आपण सुरी टाकली तर ती अगदी सहज घुसते। त्यावरूनही ओळखावं की हे आवळे छान असे शिजलेले आहेत किंवा हे या पद्धतीने असे उकळलेले असतात। त्यावेळी ओळखावं की आपले आवळे हे अगदी परफेक्ट शिजले गेलेले आहेत। त्यावेळी आपण ही कढई गॅसवरून खाली उतरावी आणि हे आवळे शिजवल्यानंतर या कढईमध्ये जे पाणी राहतं ते फेकून न देता आपण हे पाणी केस धुण्यासाठी वापरू शकतो। आपण जेव्हा ढोकळा बनवतो तेव्हा आपण ढोकळ्याच्या बॅटरमध्ये आपण याला छान कलर यावा यासाठी हळद टाकतो। याचबरोबर यामध्ये आपण थोडासा फूड कलर देखील ॲड करावा, यामुळे ढोकळ्याला छान असा कलर येतो। ढोकळ्याला कलर छान यावा यासाठी जर आपण हळदीचं प्रमाण वाढवलं तर मात्र ढोकळा लाल पडू शकतो। त्यामुळे असं न करता चवीनुसार आपण यामध्ये हळद टाकावी आणि कलर येण्यासाठी यामध्ये आपण फूड कलर टाकावा आणि याला छान असं फेटून घ्यावं। यामुळे आपल्या ढोकळ्याला छान असा कलर येतो आणि ह्या बॅटरला जास्त वेळ फेटून घेतल्यामुळे हे बॅटर एकदम हलकं फुलकं बनून तयार होतं आणि त्यामुळे त्यापासून बनणारा ढोकळासुद्धा एकदम हलका फुलका आणि कलरलासुद्धा एकदम छान असा बनून तयार होतो। या पद्धतीने ढोकळा बनवताना तुम्हीसुद्धा ही ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा।
यानंतरची आपण पुढची टिप्स पाहणार आहोत ती म्हणजे आपण जेव्हा बिर्याणी बनवतो तेव्हा आपण या पद्धतीचा जुना तांदूळ वापरावा आणि त्यानंतर 2 ते 3 वेळा हा तांदूळ छान असा धुवून घ्यावा, जेणेकरून याच्यातील पूर्ण स्टार्च निघून जाईल आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून हा तांदूळ अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवावा। यानंतर आपल्याला पाण्यामध्ये जे काही मसाले टाकायचे आहेत, ज्या प्रकारचे आपण बिर्याणी बनवणार आहेत किंवा मग पुलाव बनवणार आहे त्या पद्धतीचे मसाले यामध्ये टाकायचे आणि पाणी छान उकळल्यानंतर हे भिजवलेले तांदूळ आपल्याला पाण्यात टाकायचे आहेत आणि अगदी 5 ते 6 मिनिटांसाठीच याला उकळू द्यायचं आहे। एवढ्या वेळेत हे तांदूळ अगदी छान शिजले जातात। यापासून बनणारा राईस सुद्धा अगदी खुला आणि छान असा बनून तयार होतो, शिवाय पांढरा शुभ्र सुद्धा बनून तयार होतो। हा राईस एकदम परफेक्ट बनल्यामुळे यापासून जर आपण बिर्याणी बनवली किंवा मग पुलाव बनवला तरी तो सुद्धा एकदम खुला आणि एकदम छान असा बनून तयार होतो। त्यामुळे तुम्ही सुद्धा ही ट्रिक्स नक्की फॉलो करा। यानंतर पुढच्या टिप्समध्ये आपण थोडीशी पूर्वतयारी करणार आहोत, जेणेकरून आयत्या वेळी आपली घाई होणार नाही। इथे मी चिकन मॅरिनेट करणार आहे। यासाठी इथे आपल्याला जे काही मसाले आपण चिकनमध्ये वापरणार आहोत त्या पद्धतीने सर्व मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। चिकन सुद्धा मी छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण राहिलेले मसाले टाकायचे आणि आपण जे वाटून घेतलेलं आहे ते वाटण या चिकनमध्ये मिक्स करायचं आहे। याला झाकून मॅरिनेट करून ठेवायचं आहे। अगदी आदल्या दिवशी सुद्धा आपण ही पूर्वतयारी करून ठेवू शकतो। यामुळे आयत्या वेळी फक्त तेल आणि बटर जे काही आपल्याला वापरायचं आहे ते फक्त टाकायचं आणि जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते यामध्ये टाकायचं। कारण आपण जेव्हा चिकन मॅरिनेट करायला ठेवलं त्यामध्ये तिखट, मीठ आणि कोथिंबीर वगैरे हे सर्व काही टाकलं होतं। त्यामुळे आयत्या वेळी फक्त तेल, तूप, बटर जे काही आपल्याला टाकायचं आहे ते टाकायचं आणि मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं आणि थोडा वेळ शिजू दिलं की मग झालं चिकन तयार। तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही अशी पूर्वतयारी करून ठेवू शकता। इथे पाहू शकता तुम्ही, इथे मी काजू चिकन बनवलेलं आहे आणि या पद्धतीने मॅरिनेट करून ठेवल्यामुळे या चिकनची चव अजूनच खूप छान लागते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तुम्ही सुद्धा याप्रमाणे जर जास्त साखर साठवून ठेवत असाल तर ही महत्त्वाची टिप आहे। पण जेव्हा साखर जमा करून ठेवतो तेव्हा त्याला मुंग्या लागतात किंवा मग त्याला ओलावा सुद्धा लागतो। अशा वेळी काय करायचं, आपण इथे काही लवंगा घेतलेल्या आहेत आणि धागा घ्यायचा आहे। त्याचबरोबर कॉटनचा किंवा मग ट्रान्सपरंट कपडा असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या कपड्याचे असे पीसेस करून घ्यायचे आहेत। यामध्ये काही लवंगा आपल्याला टाकायच्या आहेत आणि धाग्याने असं बांधून घ्यायचं आहे। इथे आपण काही पोटल्या बनवून घेणार आहोत आणि त्या पोटल्या आपल्याला जिथे आपण साखर साठवून ठेवणार आहे तिथे ठेवायच्या आहेत। तर इथे दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने मी ही पोटली बनवलेली आहे। तुमच्या गरजेनुसार तुम्हाला किती प्रमाणात पोटल्या बनवायच्या आहेत त्या तुम्ही बनवून घेऊ शकता। त्यानंतर ज्या डब्यामध्ये आपण साखर ठेवणार आहोत तो स्वच्छ धुवून आणि एकदम निथळून कोरडा करून घ्यावा। त्याच्या तळाला सुद्धा एक न्यूजपेपर आपल्याला टाकून घ्यायचा आहे किंवा आपण टिश्यू पेपर सुद्धा टाकू शकतो। त्यानंतर 2 पोटल्या यामध्ये मी टाकलेल्या आहेत आणि त्यामध्ये साखर भरायची आहे। साखर भरल्यानंतर अगदी वरती सुद्धा आपल्याला पोटल्या टाकून ठेवायच्या आहेत। त्यानंतर त्यावरती आपल्याला न्यूजपेपर असा टाकायचा आहे आणि त्याला छान पॅक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आत ओलावा जाणार नाही। त्यानंतर काही लवंगा घेऊन त्या पेपरवरती आपल्याला पसरून ठेवायच्या आहेत। त्यानंतर त्यावर अजून एक न्यूजपेपर टाकून झाकण पॅक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने जर आपण साखर साठवून ठेवली तर त्याला मुंग्या देखील बिलकुल लागणार नाहीत, शिवाय ओलावा देखील पकडणार नाही। या व्हिडिओमध्ये आपण अशा काही किचन रिलेटेड ट्रिक्स आणि टिप्स पाहिलेल्या आहेत। या आपल्या रोजचा स्वयंपाक बनवताना उपयोगी ठरू शकतात। यामुळे स्वयंपाक अगदी पटकन बनून तयार होतो, छान बनून तयार होतो आणि वस्तू वाया जात नाही। त्यामुळे पैशाची सुद्धा बचत होते, शिवाय वेळेची सुद्धा बचत होते। या व्हिडिओमध्ये या दाखवलेल्या काही टिप्स तुम्हाला जर आवडल्या असतील आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करून व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।